सुरुवातीलाच महत्वाची बातमी येते मित्रांनो. सामान्य शिवसैनिकांसाठी सगळ्यात मोठी, अतिशय महत्वाची, प्रचंड आनंदाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एकहाती वर्चस्व. महाराष्ट्राच्या बाहेर अखेर ठाकरेंची शिवसेना जबरदस्त फॉर्म मध्ये. मित्रांनो, जवळजवळ ठाकरेंनी 50 जागांवरती फडकवला निव्वळ भगवा झेंडा. ठाकरेंच्या या विजयाचं सर्वाधिक श्रेय जाते मित्रांनो या प्रचंड 4 बड्या नेत्यांना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी नेमकी कुठे, त्यांना किती मिळाल्या जागा? 51 पैकी 50 जागी जर उद्धव ठाकरे, तर इतर जागांवरती कोण? मित्रांनो, बातमी ही सविस्तर बघण्याआधी आपण नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठाकरेंचा असा विजय कधीच नाही, परंतु हे एक हाती वर्चस्व मात्र ठाकरेंना खूप पुढे घेऊन जाणार, हे मात्र नक्की. जाणून घेऊया महत्वाची बातमी. शिवसेना रेल कामगार सेनेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील संघटनेने ऐतिहासिक विजय मिळवत संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. तब्बल 50 जागांवरती आपला भगवा झेंडा फडकवत रेल कामगार सेनेने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. हा विजय केवळ संघटनात्मक नसून राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या विजयामुळे ठाकरे गटाचा प्रभाव महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणावरती वाढत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडून आलेल्या सगळ्याच नेत्यांचं प्रचंड कौतुक केलंय. दिल्लीतील या विजयाने देशभरात खळबळ उडत रेल कामगार सेनेच्या या विजयामुळे देश पातळीवरील संघटनात्मक राजकारणामध्ये आतापर्यंत विविध राष्ट्रीय संघटनांचे वर्चस्व राहिले. मात्र यंदाच्या निवडणुकीत रेल कामगार सेनेनं सर्व समीकरणं बदलून टाकली आहेत. दिल्लीत झालेल्या या निवडणुकांमध्ये 51 पैकी 50 जागांवरती विजय मिळवत रेल कामगार सेनेने एक हाती सत्ता मिळवली असल्याचं सध्या दिसतंय. हा निकाल जाहीर होताच दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विजयामुळे ठाकरे गटाचा दिल्लीतील राजकीय दबदबा मोठ्या प्रमाणात वाढलाय. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते हा विजय येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. 2029 साली होणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरेंची संघटनात्मक बांधणी आता लवकरच सुरू होईल. ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद सिद्ध या विजयामागे ठाकरे गटाने केलेला काटेकोर तयारीचा मेळ, तळागाळातील संपर्क, कामगारांच्या प्रश्नांवरती घेतलेली ठाम भूमिका आणि संघटनात्मक बांधणी हे प्रमुख घटक असल्याचं सांगितलं जात आहे. रेल कामगार सेनेने गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली आणि आसपासच्या रेल्वे विभागामध्ये व्यापक संपर्क मोहीम राबवली होती. कामगारांच्या वेतनवाढीपासून सुरक्षितता, पदोन्नती, आरोग्य सुविधा यासह सगळ्याच मोठ्या कामांना ठाकरेंनी आपला अजेंडा मानला होता आणि कामगारांचा विश्वास संपादन करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलं होतं. आता कोणकोणत्या जागांवरती ठाकरेंना मिळाले प्रचंड यश, कोण कोण आले निवडून, ते आता आपण जाणून घेऊया. आणि कोणाचं झालाय दारुण पराभव. भारतीय जनता पार्टी स्वतःला सबंध देशातील सगळ्यात मोठी पार्टी म्हणते. आम्ही भारत देशातील 1 नंबरची पार्टी आहोत. जगात देखील आमचे एवढे सदस्य कोणत्याच राजकीय पक्षाकडे नाहीत, हे टेंबा मिळवणारी भारतीय जनता पार्टी इथे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर नांगी टाकते. ठाकरेंचा वचक, ठाकरेंचा बाणा, ठाकरेंचा मराठी श्वास या सगळ्यांच्या पुढे भाजप मात्र मेटाकुटीस आल्याचं चित्र यामध्ये दिसतंय. ठाकरे गटाच्या उमेदवारांना मोठी पसंती मिळाली असून यामागे उद्धव ठाकरे यांनी नेहमीच कामगार हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले होते, हा विश्वास असल्याचं कामगारांनी म्हटलंय. रेल कामगार सेनेच्या प्रचारादरम्यान कामगारांचा आवाज, ठाकरे साहेबांची साथ हा नारा विशेष गाजला. या घोषणेनं कामगारांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. विजयानंतर जल्लोष असून दिल्लीमध्ये भगव्याचा जल्लोष सुरू झालाच. संपूर्ण परिसर ढोल ताशे फटाके गुलाल उधळत भगव्याचा जल्लोष तिथे पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकवत एकच जल्लोष केला. मात्र मित्रांनो, या ऐतिहासिक विजयानंतर ठाकरे गटाचे नेते मात्र प्रमुख नेते भावूक झाले. हा विजय केवळ निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नाही,
हा विजय म्हणजे कामगारांच्या विश्वासाचा कौल आहे. आम्ही रेल कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत राहू. तर दुसरीकडे रेल कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा भगवा महाराष्ट्राचा अस्मितेचा विजय आहे. ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावरती देशभरातील कामगारांचा विश्वास बसतोय हे मात्र आता सगळ्यांनाच पडायला लागलंय. दिल्लीतील या विजयामुळे देशातील राजकीय समीकरणावरती मोठा परिणाम आगामी काळात होणार आहे. महाराष्ट्राबाहेर ठाकरे गटाला मिळालेला हा सर्वात मोठा संघटनात्मक विजय मानला जातोय. विशेषतः उत्तर भारतातील कामगार संघटनांमध्ये ठाकरे गटाच्या विस्ताराला मोठी चालना आता मिळू लागली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यामध्ये देखील रेल कामगार संघटनेच्या विस्ताराची योजना आखण्यात येत आहे. भाजप आणि विरोधकांमध्ये अस्वस्थता या विजयामुळे वाढली असून ठाकरे मात्र महाराष्ट्रासह दिल्ली देखील काबीज करू शकतात असं त्यांना आता वाटायला लागले. दिल्ली हा भाजपचा बालेकिल्ला, मात्र कालच झालेल्या बॅलेट पेपरच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपर भाजपला महाराष्ट्राच्या देशाच्या बाहेर काढू शकतात हे आता जवळजवळ निश्चित होत आहे. हा विजय फक्त आणि फक्त बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यामुळे झालाय असा विश्वास ठाकरेंच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. विजय ठाकरे गटासाठी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी खूप मोठा बूस्टर डोस ठरू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आगामी काळात मुंबईसह राज्यामध्ये भाजपला एक तगडा विरोधक आता समोर आलाय हे मात्र नक्की. राजकीय पर्वाची सुरुवात मानला जात असतानाच महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले नेतृत्व आता राष्ट्रीय पातळीवरती विस्तारण्याची दिशा घेत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. येणाऱ्या काळामध्ये ठाकरे गट देशभरातील विविध कामगार संघटनांना एकत्र आणून मोठे राष्ट्रीय व्यासपीठ उभे करण्याच्या तयारीत असल्याने महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत मित्रांनो, पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम हटाव अशी जी मोहीम सुरू झाली आहे, लोकशाही बचाव, तर या मोहिमेला प्रतिसाद देत सामान्य लोकांनी आता मात्र शिवसेनेला पसंत करण्याचं ठरवलंय. आणि हा विश्वास शिवसेनेवरचा नाही, संबंध महाराष्ट्रावरचा विश्वास आहे, मराठी माणसांवरचा हा विश्वास आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामध्ये देखील आता सत्तेपासून दूर राहावं लागतंय का, येणारा काळ ठरवेल. सध्या मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरेंची हवा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तर होतीच, परंतु आता मात्र इतर राज्य देखील ठाकरेंना जवळ करायला लागलेत हे मात्र निश्चित. एकंदरीत भारतीय जनता पार्टीची 2029 साली होणारी निवडणूक आतापासूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचं चित्र आहे. राहुल गांधी तिकडे, इकडे उद्धव ठाकरे दोघांनी मात्र भारतीय जनता पार्टीला सळो की पळो करून करायला सोडलंय. या सगळ्या घडामोडी आगामी काळात राजकीय हितासाठी खूप महत्वाच्या मानल्या जात आहेत. पुढील काळामध्ये काय होतं ते लवकरच समजेल. मात्र सध्या तरी ठाकरेंचा हा विजय भाजपला पुढील कित्येक दिवस झोपू देणार नाही हे मात्र आता नक्कीच ठरत आहे. बघूया काय होतंय ते.